आदल्या दिवशी काही तयारी करून नाही ठेवली की दुसऱ्या दिवशी अशी धावपळ होते पूर्ण सगळी तयारी करण्यापासून. आता तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच. आज इडली सांबारचा बेत आहे त्याच्यामुळे म्हटलं सांबारसाठी शेंगा न्यायला आले होते. चला चटणीसाठी पुदिना घ्यायला आले होते. माझ्या लक्षात आली गोष्ट, म्हटलं ह्याला ना एकच रोप लावलं होतं आपण लावताना आणि ह्याचं एवढं पसरलं, म्हणजे जितकं पाणी भेटेल ना तेवढं तो पसरतोय असं. म्हणजे कुंडीत वगैरे पण तुम्ही लावू शकताय, म्हणजे आपल्याला लागतो ना चटणीला वगैरे असं. आणि महत्वाचं म्हणजे आपण प्रवासात ज्यावेळी जातो ना, जर उचमळत असेल ना आपल्याला, तर असं पुदिन्याची पानं थोडीशी आपल्या जवळ ठेवली ना आपण असं खायला एक दोन, तरी पण असं उचमळायच कमी होतं. म्हणजे जे उचमळताना जे केमिकल रिएक्शन होते ना ती होत नाही पुदिन्याच्या पाण्यामुळे. किती फ्रेश आलेत बघा, ताजी ताजी एकदम. नाच झाली चटणीला एवढी. इथं आरव पण आला होता, तर आरव जवळ पुदिना आणि शेवग्याच्या शेंगा काढलेल्या दिल्या आणि म्हटलं आता हातासरशी नारळ पण काढून घेऊया. म्हणून मग आता इथं नारळ काढायला लागले होते, पण मला माहित होतं सहजासहजी मला काही निघणार नाही, तरी पण म्हटलं आता काढून घेऊया. दुसरा सुटलाय चटणी करायसाठी काढला. तसं तर आदल्या दिवशी सगळी तयारी करतो, पण काल कामच एवढं होतं की झालं नाही. आज सकाळी सकाळी लागलं काम. सोलून घेते नारळ आता. सकाळी सकाळी काम वाढतं जास्त, असं आदल्या दिवशी तयारी नसली. एवढं निघाल पाणी. बाहेरून तर सगळी तयारी करून आतमध्ये आले, पण इथं बघा सकाळी सकाळी नातींचं जरा थोडंसं डोकं दुखत होतं आणि मला म्हणत होत्या थोडंसं मला हेड मसाज करून दे म्हणून. मग मी म्हटलं थांबा, तुमच्यासाठी ना एकदम तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवते म्हटलं. मी ना हा अगारोचा हेड अँड स्कॅल्प मसाजर मागवला होता. आता हा ना 1 बटन ऑपरेशन आहे आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं आणि आपलं हेल्थ जे आहे ना ते रिलॅक्स करतं. तर आता हे जे आहे हे मेन हेड आहे आणि चार्जिंग केबलसह येतो हा. आणि हे हँड स्ट्रॅप आहे, म्हणजे प्रोडक्ट आपल्या हातातून चुकून खाली घसरू नये किंवा खाली पडू नये हे टाळण्यासाठी ना हे खूप उपयुक्त अशी ना ही एक अटॅचमेंट दिलेली आहे. आणि हे बघा इथं बघू शकता, अशा पद्धतीने ह्याला अटॅच करून घ्यायचं आपण. ह्या मेन युनिटला ना मऊ आणि डिटॅचेबल सिलिकॉन हेड आहेत, म्हणजे 4 फिरणारे असे मसाज हेड आहेत जे मानवी बोटांसारखे हालचाल करतात आणि डोक्यांचा ना आपल्या खोलवर मसाज करतात. आणि ह्याला ना 3 ऑटोमॅटिक स्पीड सेटिंग आहेत, लो, हाय आणि पल्सिंग, म्हणजे विविध तीव्रतेसाठी आपण वापरू शकतो. सिंगल बटन कंट्रोल असल्यामुळे ना ऑन ऑफ स्पीड बदलण्यासाठी एकच बटन आहे. आणि आता स्पीड आपल्याला चेंज करायचं असेल तर हलक्या हाताने फक्त प्रेस करायचं, आपलं स्पीड चेंज होऊन जातं. पण तेच ऑन आणि ऑफ करण्यासाठी ते बटन आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवावं लागतं. कॉर्डलेस ऑपरेशनमुळे रिचार्जेबल लिथियम बॅटरीसह येतो आणि मॅग्नेटिक चार्जिंग केबलसह समाविष्ट आहे. हा एर्गोनॉमिक डिझाईन असल्यामुळे ना आपल्या मानवी बोटांसारखा ते आपल्याला अनुभव देतं. डोकं आणि मान आपली ना एकदम रिलॅक्स करतं, म्हणजे आपल्याला कसं हाताने मसाज केल्यानंतर कसं फील होतं का नाही, अगदी तसंच फील होतं त्यानं. आणि ह्याचा फायदा म्हणाल तर ना आपल्या डोक्यांमधील ना असा रक्तप्रवाह वाढवतो तो, त्याच्यामुळे ना केसांच्या वाढीस त्याची भरपूर मदत होऊ शकते बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलॅक्सिंग मसाजद्वारे ना आपला तणाव आणि स्ट्रेस ना एकदम कमी करतं ते. आणि एवढं छान रिलॅक्स वाटत होतं ना. आणि इथं बघा, हे बघा मानेवरती वगैरे असं सगळं फिरवून घेतलं तर सगळं असं एकदम असं रिलॅक्स वाटत होतं. आत्तींना सुद्धा म्हटलं तसं मऊ आणि डिटॅचेबल सिलिकॉन हेड्स असल्यामुळे ना ते केसांना आपल्या कोणत्याही प्रकारचं नुकसान देत नाही आणि ताण पण अजिबात देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्यावरची खोलवर स्वच्छता, तेल आणि माती काढण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. आणि IPX7 वॉटरप्रूफ टेक्नॉलॉजी असल्यामुळे ना पाण्यापासून ते एकदम सुरक्षित आहे.
आता हे जे सिलिकॉन हेड आहेत ना त्याचे मी साईडला बाजूला सेपरेट करून घेतले. मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मेन हेड जे होतं ते एकदम व्यवस्थित स्वच्छ कपड्याने मी इथं पुसून घेतलं बघा. आणि हे पूर्ण सुकल्यानंतरच परत ह्याला मी इथं चार्जिंगला लावलं. आता तुम्हाला सांगू का, ह्या मेन हेडचं वजन साधारण ना अंदाजे 189 ग्रॅम आहे बरं का. आणि इथं बघा बटन ऑन केलं आणि इथं चार्जिंग सुरू झालं. कॉर्डलेस आणि पोर्टेबल असल्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि प्रवासासाठी अतिशय सोयीचं आहे बरं का. मला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तर तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. तर चला आता आत्तीनं तर सकाळी सकाळी छान मस्त रिलॅक्स वाटलं. आता इथं मी इडलीच्या तयारीला लागते आणि इथं बघू शकता पीठ एवढं छान फर्मेंट झालं होतं. बराच वेळ लागला मला आत्तींचा मसाज होईपर्यंत. तर म्हटलं चला आता इडली बनवून घेऊया छान अशी मस्त, कारण मुलं पण कधीची वाट बघत होते. तर मग लागली इकडे तयारीला. मी इकडे तयारीला लागले होते तोपर्यंत इकडे मुलं बघा रंगपंचमी खेळायला सुद्धा सुरुवात झाली आणि खूप लवकर सकाळी सकाळीच इकडे हे कलर खेळायला लागले होते. मुलांकडे असं रंगपंचमी खेळताना बघून ना असं मला सुद्धा लहानपणीची रंगपंचमी आठवली. असंच एकमेकांच्या अंगावरती भरपूर कलर टाकायचो आपण पण, हो की नाही. लाव दे. आता इकडे बघा जोपर्यंत असताना मी कलर लाव म्हटलं नाही तोपर्यंत तिनं कुणाला कलर लावला पण नाही आणि कुणाचा लावून पण घेतला नाही. आणि मग मी सांगितल्यानंतर मग मात्र आता सगळ्यांना तिनं कलर लावला आणि आता जराशी थोडीशी ती खेळायला लागली होती. म्हणजे उशीर ते वाट बघत होते आरवचे मित्र येतील आणि हे कलर खेळतील म्हणून. खेळले इथं भरपूर असं कलर. तोपर्यंत माझं सगळी बाकीची तयारी झाली होती. हा आमचा आरव रंगपंचमी खेळून आला. कसं वाटते कलर खेळून? छान वाटतंय का? हा मॅडम तेल लावून तयारीच होती कलर खेळायसाठी. दादाने डोळ्यात कलर घालवून घेतला. आरवच्या डोळ्यामध्ये आतमध्ये कलर गेला होता त्याच्यामुळे त्याचे डोळे बघून मला खूप टेन्शन आलं होतं. त्याच्या अगोदर डोळे स्वच्छ करून घेतले आणि मग परत उरलेली इकडे इडलीचं भांडं म्हटलं लावून घेऊया म्हणून इकडे मी तयारी लागले होते. एक भांडं आपलं पूर्ण झालं होतं करून. आता आरवला आणि असतानाच खेळून खेळून भूक लागली होती त्याच्यामुळे मग तो आला होता मदत करायला इथं मला. तिखट इडली तर आपली एकदम सॉफ्ट आणि मऊसूत झाली होती. पण इथं चटणी बनवताना एक गडबड झाली. म्हणजे आरवच्या डोळ्यात कलर गेल्यामुळे माझं लक्षच नव्हतं कशावर असं झालं होतं. आणि लसूण थोडासा जो आपण तडक्यामध्ये टाकला तो थोडासा लाल झाला होता. पण चटणी मात्र एकदम मस्त झाली होती. पण म्हटलं चला ठीक आहे, कधी कधी चुका होतातच. आरवने इकडं खाऊन घेतलं. त्याच्यानंतर मग आहो पण आले होते, त्यांनी पण लगेच इडली सांबर खाऊन घेतलं. आणि इकडं बघा आता पातेल एक फुल्ल आपलं भरलं होतं आणि अजून थोड्याशा काही लावल्या होत्या मी. पण इथं बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आणि असं एकदम लुसलुशीत झाल्या होत्या. आणि कालच एका त्याची कमेंट आली की ताई इडलीची रेसिपी शेअर कर म्हणून. पण मी हा व्हिडिओ अगोदर शूट केलेला होता त्याच्यामुळे आज काही मला प्रॉपर तुम्हाला रेसिपी नाही शूट करता आली. नेक्स्ट टाइम मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. इकडे तोपर्यंत मग मामा पण बसले होते. आणि इकडे बघा आस्था आमची तर डस्टबिन पशी खाली झोपून खेळत होती. तिचा खेळ काय नवीनच असतो. मग त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आत्ती आणि मी मग बसलो होतो इथं मस्त. असं म्हटलं चला इडली सांबर खाऊन घेऊया. आता सकाळपासून कधीपासून पळपळ सुरू होती. तर या सगळेजण मस्त असं इडली सांबर चटणी खायला. डोसा बनवायचा होता तो काही झाला नाही. पण चला मुलांची पण मस्त अशी रंगपंचमी झाली. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू परत अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इडली एन्जॉय करा आणि तोपर्यंत बाय.